उपवासाच्या पदार्थांचा ना शरीराला फायदाच असतो. पण ते आपल्यावर असतं, की आपण ते किती प्रमाणात खाल्ले पाहिजे. उपवासाला उपवासासारखंच केलं पाहिजे, ना की त्या दिवशी भरपूर खाल्लं पाहिजे. तर आज मी बनवणार आहे रताळ्याचे काप, ज्याला स्वीट पोटॅटो म्हणतात. आणि ह्या स्वीट पोटॅटो इतके औषधी असतात, की त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, विटामिन्स असतात. त्याचप्रमाणे ब्लड शुगर रेग्युलेट करतं. त्यामुळे जर बटाटा खायचा नसेल, शुगर वाढते त्याच्यामुळे, तर स्वीट पोटॅटो हा पण एक चांगला ऑप्शन आहे. तर इथे अशा पद्धतीचे मला रताळे मिळालेले आहेत. तर मी ते घेते आणि स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेणार आहे. रताळ्याचा एकतर किस करू शकतो आपण. रताळे किसायचे, त्यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आणि तिखट असे बटाट्याचा किस करू शकतो. हिरव्या मिरचीची फोडणी देऊन आणि थोडेसे शेंगदाणे टाकून. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी तिखट करायचं. आम्हाला आज करायचे ते काप, जे की गोड असतात आणि गुळाचे असतात. तर साजूक तुपामध्ये हे जे काप आहेत ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत. परतल्यामुळे त्याची चव एन्हान्स होते आणि त्याच पद्धतीने ते शिजण्यास मदत होते. आता आम्ही दरवेळेस आपल्याला जे इंडियातले असतात, जे आतून वांगी कलरचे निघतात, ते रताळे खायची सवय हे पहिल्यांदा खातो आहे. बघूयात चवीला कसे आहेत आणि खरंच चवीला एकदम छान होते जेव्हा आम्ही खाऊन बघितले. ते एक 2 ते 3 मिनिट छान तुपामध्ये परतले, की त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचे आहेत. मला वाटलं यांना शिजायला वेळ लागेल का? पण एक खूप क्विक शिजले. एक 5 मिनिटाच्या आत शिजले. तोपर्यंत मी इथे दाण्याचे कूट करून घ्यासाठी शेंगदाणे ते मॉडर्न पद्धतीने इथं माझ्याकडे तर सूप वगैरे सुपडं काहीच नाहीये. त्यामुळे असेच अ, पाखडून घेतलेले होते आणि हे शिजल्यानंतर ह्यामध्ये टाकलेला आहे गूळ. आता गूळ इथे मी 2 क्यूब्स टाकलेले आहेत, साधारण अर्धी वाटी. कारण गोड छान लागतात. एकतर असं असतं ना गोडच्या पदार्थाचं, गोड तर एकदमच गोड पाहिजे, व्यवस्थित गोड पाहिजे, कमी नको, जास्त नको. शेंगदाण्याचं कूट करता-करता थोड्याशा गप्पा चालू होत्या. आता हे दाण्याचं कूट झालं, की मग आम्ही करणार आहोत साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचे काप आणि थोडंसं उपासाचं ताक असा बेत आहे आमचा. तर हे बघा असे मस्तपैकी झालेले आहेत. जर तुम्हाला गुळाचा रस जो आहे पाक तो अजून आटवायचा असेल तर तुम्ही आटवू शकता. पण आमच्या इथे असं थोडंसं लिक्विडच ठेवतात. कारण तो रताळे थोड्या वेळाने ते ॲब्झॉर्ब करून घेतात सगळं. असं मस्तपैकी रताळ्याचे काप बनून तयार झालेले आहे. लहानपणापासून मी हे खाते. आई करायची माझी. इतके मस्त लागतात ते चवीला. तर तुम्ही पण करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप दिवसांनी व्हिडिओ येतायत त्यामुळे व्हॉईस ओव्हरची माझी प्रॅक्टिस पण गेलेली आहे. पण तरीसुद्धा तुम्ही समजून घ्याल आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडले असेल तर व्हिडिओला कमेंट्स नक्की करत जा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि एन्जॉय.